आपण शिकणार आहोत. ठीक आहे. अक्षर गट क्रमांक 2. जी मी अक्षरं तुम्हाला सांगितली ती काय झाली आहेत, तुम्ही याआधी देखील शिकलेली आहेत. त्याच्यातले काही स्वर आहेत, काही व्यंजन आहेत. हा, त्याच्यानंतर बाराखडीतली चिन्ह आज मी तुम्हाला शिकवणार आहे. काना, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी आपण काय झालंय शिकलोय. त्याच्यानंतर येतो पहिला उकार, दुसरा उकार, मात्रा, एक मात्रा, दोन मात्रा. हा, असे मिळून काय होतात, बाराखडी तयार होते. ठीक आहे. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण कोणकोणते अक्षर बघणार आहोत. पहिलं अक्षर आहे उ, दुसरं अक्षर आहे उ काय आहे, स्वर आहे. न व्यंजन आहे. त्याच्यानंतर इथे दिसतोय बाराखडीतलं चिन्ह, पहिला उकार. त्याच्यानंतर व्यंजन आहे. प हे देखील काय आहे, एक व्यंजन. मोठा उ काय आहे, स्वर. त व्यंजन आहे आणि त्याच्यानंतर दिसतोय दुसरा उकार. तर ही सगळी अक्षरं, पहिला उकार आणि दुसरा उकार आपण काय बघणार आज आहोत. ठीक आहे. प्रत्येक अक्षरावरून येणारे शब्द बघणार आहोत. हा, गोल करणार आहोत, चौकोन करणार आहोत. जसं आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळेल तसे आपण काय करणार, ते अक्षर समजून घेणार. ठीक आहे. तर इथे आहे उ आणि न. उ आणि न पासून काय दिलेले आहे, शब्द दिलेले आहेत. ते मी तुम्हाला वाचून दाखवते. उ उंदीर, उ उखळ, उ उंट. न पासून येणारे शब्द, न नळ, न नोट आणि न. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगितलं, इथे उकार दिलेला आहे. कु ला पहिला उकार लागल्यानंतर काय होतं, कु. काय म्हणतात त्याला, कु. पहिला उकार. क ला पहिला उकार कु. म ला पहिला उकार मु. ल ला पहिला उकार लू. घ ला पहिला उकार घु. र ला पहिला उकार रू. ब ला पहिला उकार बु. न ला पहिला उकार नु. आता तुम्हाला उ आणि न काय करायचं आहे, गिरवायचं आहे, लिहायचं आहे आणि म्हणायचं देखील आहे. जी अक्षरं आपण शिकतो ती काय करायची आहेत, प्रत्येक अक्षर 5 वेळा नोटबुक मध्ये, वहीमध्ये लिहून काढायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला उकार एखाद्या व्यंजनाला लागल्यानंतर त्याचा उच्चार कसा होतो, जसं पहिला उकार क ला लागल्यावर कु. क पहिला उकार खु. ग ला पहिला उकार गु. घ ला पहिला उकार घु. ञ ला पहिला उकार न्यू. च ला पहिला उकार चू. छ ला पहिला उकार छू. ज ला पहिला उकार जू. झ ला पहिला उकार झू. ट्र ला पहिला उकार त्रू. ठीक आहे. ही सगळी पहिला उकार लागल्यानंतरची व्यंजनं आहे. ठीक आहे. याच्यानंतर जे अक्षर येतं ते स आणि मोठा उ. तर स पासून इथे शब्द दिलेले ते वाचून दाखवते. स सैनिक कशावर असतात, कशावर असतात, तैनात असतात. मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी, हो की नाही, सीमेवर तैनात असतात, आपलं रक्षण करतात, आपल्या देशाचं रक्षण करतात ते सैनिक. ससा सायकल, तुम्ही चालवता, हो ना, सायकल. त्याच्यानंतर आहे प हे अक्षर. प पासून येणारे शब्द, प पासून पान, प पासून पपई. ठीक आहे. प पासून पतंग आणि प पासून पाऊस, जो आता पडतोय, तुम्ही अनुभवताय पाऊस, हो ना. त्याच्यानंतरचं अक्षर आहे उ. ऊस,
यालाच आपण हिंदीमध्ये काय म्हणतो, गन्ना म्हणतो आणि काय म्हणतो, ईख म्हणतो. त्याच्यापासून साखर, गूळ हे पदार्थ बनवले जातात. नऊ, नऊ मध्ये ऊ कधी आलाय? दुसऱ्या क्रमांकाला आलाय. 9 हा काय आहे? एक क्रमांक आहे. ठीक आहे. आता आपण जी अक्षरं शिकलो जसे स वरून ससा, सायकल, सैनिक, तो स तुम्हाला काय करायचं आहे? गिरवायचा आहे, लिहायचा आहे आणि म्हणायचा देखील आहे 5 वेळा. त्याच्यानंतर प, प पासून पानं, झाडाचं पान, पपई फळ आहे, पतंग, संक्रांतीला आपण उडवतो आणि पाऊस. त्या प पासून येणारे शब्द. हा प तुम्हाला गिरवायचा आहे, लिहायचा आहे आणि म्हणायचा आहे. त्याच्यानंतर उ, उ देखील हा मोठा उ झाला. पहिल्या स्लाइडमध्ये आपण छोटा उ बघितला. हा झाला मोठा उ. त्याला काय आहे? एक शेंडी आहे. तर हा देखील काय करायचा आहे तुम्हाला? व्यवस्थित गिरवायचा आहे. ठीक आहे. नंतरची अक्षरं आहेत त. ठीक आहे. त पासून येणारे शब्द आणि दुसरा उकार. त पासून तलवार, त पासून ताट, त पासून तबला, त पासून तीन, ती काय नंबर आहे, क्रमांक आहे. जसं 1, 2 आणि 3. 1, 2, 3 त्यातला 3 आणि तराजू. तराजू हा शब्द बघा. तराजू या शब्दात काय दिसतंय आपल्याला? ज ला काय लागलाय? दुसरा उकार लागलाय. र ला एक काना रा, ज ला दुसरा उकार जू, तराजू. आता तुम्हाला काय करायचं आहे? गिरवायचा आहे, लिहायचा आहे आणि म्हणायचं आहे. किती वेळा लिहिणार? 5 वेळा. त्याच्यानंतर बघ, ऐक आणि वाच. प ला दुसरा उकार म्हणजेच एखाद्या अक्षराला बाराखडीतलं चिन्ह लागल्यानंतर त्याचा उच्चार काय होतो? बदलतो. जसं क ला एक काना लागल्यावर का होतो? क ला पहिली वेलांटी लागल्यावर की होते. क ला दुसरी वेलांटी लागल्यावर की होते. क ला पहिला उकार कू आणि दुसरा उकार देखील कू. त्याच्यानंतर गिरव, लिही आणि म्हण. तुम्हाला इथे 3 रकाने दिलेले आहेत. जसे न ला पहिला उकार नू, च ला पहिला उकार सू, प ला पहिला उकार पू, त ला पहिला उकार तू. गिरवायचं आहे आणि तिसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला सेम कॉपी करायचं आहे. सेम अक्षरं, सारखीच अक्षरं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्यानंतर न ला दुसरा उकार नू, च ला दुसरा उकार चू, प ला दुसरा उकार पू, त ला दुसरा उकार तू. दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला गिरवायचं आहे. डॉट डॉटची लाईन आहे ती गिरवायची आहे आणि तिसऱ्या रकान्यामध्ये तसेच्या तशी अक्षरं कोणासोबत? बाराखडीच्या या पहिल्या आणि दुसऱ्या उकारासोबत लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे दुसरा उकार. जसं मी तुम्हाला पहिला उकार म्हणून दाखवला होता क आणि च चा. आता आपण ट चा दुसरा उकार बघणार आहोत. ट ला दुसरा उकार टू, ठ ला दुसरा उकार ठू, ड ला दुसरा उकार डू, ढ ला दुसरा उकार ढू, न ला दुसरा उकार नू, त ला दुसरा उकार तू, थ ला दुसरा उकार थू, द ला दुसरा उकार दू, ध ला दुसरा उकार धू, न ला दुसरा उकार नू. ठीक आहे. तर ही सगळी व्यंजनं दुसरा उकार लागल्यानंतरची आहे. ठीक आहे. तर याच्यानंतरचा जो अक्षर गट आहे त्या अक्षर गटामध्ये कोणती अक्षरं येतात? ए, च, ळ, ह, झ आणि एक मात्रा. एक मात्रा बाराखडीतलं कितवं चिन्ह आहे? जसं एक काना पहिलं चिन्ह, पहिली वेलांटी दुसरं चिन्ह, ती दुसरी वेलांटी तिसरं चिन्ह, पहिला उकार चौथं चिन्ह, दुसरा उकार पाचवं चिन्ह आणि एक मात्रा. हे कितवं चिन्ह आहे बाराखडीतलं? 6वं चिन्ह आहे. तर ए हा स्वर आहे, च व्यंजन आहे, ळ व्यंजन आहे, ह हे देखील व्यंजन आहे आणि झ हे देखील काय आहे? व्यंजन आहे. या सगळ्या अक्षरांची ओळख यापूर्वी देखील आपण उजळणी करताना केलेली आहे. पण तेव्हा आपण काही शब्द बघितलेले, पण त्यांची चित्र बघितलेली नव्हती. तर आता आपण काय करणार? चित्र आणि शब्द हे काय करणार? एकत्र पाहणार
आहोत. ठीक आहे. तर इथे प्रत्येक अक्षरावरून 3 शब्द दिलेले आहेत. जसं पहिला आहे चित्र बघ, नाव सांग आणि नाव दाखव. ए पासून 3 शब्द, च पासून 3 शब्द, ळ पासून 3 शब्द, ह पासून 3 शब्द आणि झ पासून 3 शब्द. ए पासून एक काय आहे? क्रमांक आहे. एडका, एरंड. त्याच्यानंतर च चमचा, चाक, चरखा. त्याच्यानंतर ळ पासून कोणत्याही शब्दाची सुरुवात होत नाही. तर ळ दुसऱ्या क्रमांकाला येऊन आपण लिहू शकतो. जसं बाळ, बाळ मध्ये काय आहे? ळ दुसऱ्या क्रमांकाला आलाय. त्याच्यानंतर माळ, इथे देखील काय आहे? ळ दुसऱ्या क्रमांकाला आलेला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचा शब्द आहे विळी. त्याला काय लागलीये? ब ला पहिली वेलांटी, ळ ला दुसरी वेलांटी, विळी. त्याच्यानंतर ह, ह पासून येणारे शब्द हरिण, होडी, हा, आणि हत्ती. झ पासून येणारे शब्द झाड, झाडू. कचरा काढायला आपण तिचा वापर करतो ती झाडू. आणि झुरळ. दिसलं की आपण त्याला पळवून लावण्याच्या मार्गावर असतो ते झुरळ. हा, तर ही झाली सगळी अक्षर आणि त्यापासून येणारे शब्द. आता आपण बघणार आहोत एक मात्रा. ही आहे एक मात्रा. बघ, ऐक आणि म्हण. वाच. प ला एक मात्रा लागल्यावर उच्चार काय होतो? पे. काय होतो? पे. जोडून लिही आणि वाच. जसे क ला एक मात्रा के, म ला एक मात्रा मे, ल ला एक मात्रा ले, घ ला एक मात्रा घे, र ला एक मात्रा रे, ब ला एक मात्रा बे, न ला एक मात्रा ने, स ला एक मात्रा से, प ला एक मात्रा पे, त ला एक मात्रा ते, ए ला एक मात्रा ऐ, च ला एक मात्रा चे, ळ ला एक मात्रा ळे, ह ला एक मात्रा हे, आणि झ ला एक मात्रा झे. हे झाले सगळे एक मात्राचे. एक मात्रा जेव्हा आपण एखाद्या अक्षराला लावतो तेव्हा त्या अक्षराचा होणारा उच्चार. ठीक आहे. आता आपण इथे सगळी व्यंजन बघितली. बघतो. क ला एक मात्रा के, क ला एक मात्रा खे, ग ला एक मात्रा गे, घ ला एक मात्रा घे, न्य ला एक मात्रा ने, च ला एक मात्रा चे, छ ला एक मात्रा छे, ज ला एक मात्रा जे, झ ला एक मात्रा झे, त्र ला एक मात्रा त्रे, ट ला एक मात्रा टे, थ ला एक मात्रा ठे, ड ला एक मात्रा डे, ढ ला एक मात्रा ढे, न ला एक मात्रा ने, त ला एक मात्रा ते, थ ला एक मात्रा थे, द ला एक मात्रा दे, ध ला एक मात्रा धे, न ला एक मात्रा ने, प ला एक मात्रा पे, फ ला एक मात्रा फे, ब ला एक मात्रा बे, भ ला एक मात्रा भे, म ला एक मात्रा मे. त्याच्यानंतरची व्यंजन आहेत. य ला एक मात्रा ये, र ला एक मात्रा रे, ल ला एक मात्रा ले, व ला एक मात्रा वे, श ला एक मात्रा शे, श ला एक मात्रा शे, स ला एक मात्रा से, ह ला एक मात्रा हे, ळ ला एक मात्रा ळे, श ला एक मात्रा क्षे, आणि ज्ञ ला एक मात्रा ज्ञे. तर ही सगळी व्यंजनं जी मी आता म्हणून दाखवली ती एक मात्रा लावून हे उच्चार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ए, च, ड, ह आणि झ हे काय करायचे आहेत? गिरवायचे आहेत, लिहायचे आहेत आणि म्हणायचे देखील आहेत. म्हणजे तुम्ही कधीही ती अक्षरं विसरणार नाही. जेव्हा तुम्ही ही अक्षरं लिहिणार
जेवढ्या वेळेस लिहिणार तेव्हा तेवढं तुमचं हस्ताक्षर काय येईल, छान आणि सुरेख येईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिले, आपण एक काना बघितला, पहिली लाईन बघितली, दुसरी वेलांटी बघितली, पहिला उकार बघितला, दुसरा उकार बघितला आणि एक मात्रा देखील शिकलो. तर आता जी अक्षरं आपण पहिल्यापासून शिकलेली आहोत त्या सगळ्या अक्षरांची बाराखडी एक मात्रापर्यंत काय करायची आहे, लिहायची आहे. जिथे तुम्हाला ब्लँक स्पेस दिसेल, रिकामी जागा दिसेल, तिथे तुम्हाला काय करायची आहे, लिहायची आहे. क ची बाराखडी लिहून दाखवली आहे. म ची बाराखडी देखील लिहून बाराखडी एक मात्र्यापर्यंत लिहून दाखवली आहे. ल ची बाराखडी तुम्हाला काय केली आहे, दुसऱ्या उकारापर्यंत लिहून दाखवली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, ल ला एक मात्रा द्यायची आहे हा, आणि ती ओळ कंप्लीट करायची आहे, पूर्ण करायची. त्याच्यानंतर घ च्या बाराखडीमध्ये दुसरा उकार आणि मात्रा काय केलेली आहे, तुम्हाला लिहायची आहे, त्याला द्यायची आहे. र च्या बाराखडीमध्ये र ला एक काना रा, र ला पहिली वेलांटी री, र ला दुसरी वेलांटी री, र ला पहिला उकार रू, र ला दुसरा उकार रू आणि र ला एक मात्रा रे. ब च्या बाराखडीमध्ये ब ला एक काना बा, ब ला पहिली वेलांटी बी, ब ला दुसरी वेलांटी बी, ब ला पहिला उकार बू, ब ला दुसरा उकार बू आणि ब ला एक मात्रा बे. त्याच्यानंतरचं अक्षर आहे न. न ला एक काना ना, न ला पहिली वेलांटी नी, न ला दुसरी वेलांटी नी, न ला पहिला उकार नू, न ला दुसरा उकार नू आणि न ला एक मात्रा ने. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, शब्द पाहून गोल करायचा आहे. जसा ए दिलाय, जिथे जिथे ए दिलाय तिथे तिथे काय आहे, तो लाल रंगामध्ये आहे. जिथे लाल रंग, जसा एक, एडका आणि एरंड, यामधल्या तीनही ए ला काय करायचंय, गोल करायचंय. चमचा, च दोन वेळा येतो. ठीक आहे, तो लाल रंगामध्ये दाखवलाय, त्याला देखील गोल करायचंय. चाक आणि चरखा लाल रंगामध्ये दाखवलाय, त्याला गोल करायचं. ळ, बाळ, माळ आणि विळी कोणत्याही चिन्हाला गोल करायचा नाहीये बाराखडीतल्या, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेपरेट अक्षराला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. ह, हरिण, होडी आणि हत्ती या तिन्ही शब्दांमधल्या ह ला काय करायचा, गोल करायचा. आणि हे सोपं आहे कारण त्याला लाल रंग दिलेला आहे. झ, झाड, झाडू आणि झुरळ त्याच्यामधल्या झ ला काय करायचं आहे, गोल करायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वाचन पाठ. आपण जी अक्षर कोणती अक्षर बघितली, जसे उ, न, स, प, मोठा उ आणि त, पहिला उकार आणि दुसरा उकार. त्याच्यानंतर ए, च, ळ, ह, झ एक मात्रा. या अक्षरांसंबंधित, या बाराखडीतल्या चिन्हांच्या संबंधित आपण काय बघणार आहोत, हा वाचन पाठ बघणार आहोत, शिकून घेणार आहोत. तर तुम्हाला इथे काय दिलंय, गोलातील शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर, लिही आणि वाच. हे दोन गोल दिलेले आहेत, त्या दोन्ही गोलातले शब्द तुम्हाला घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे, वाक्य लिहायचं आहे आणि वाचायचं देखील आहे. जसा पहिला शब्द आहे चेतन. चेतन मुलाचं नाव आहे. तर चेतन काय म्हणू शकतो, चेतन काम कर. इथे काम हा देखील शब्द आहे आणि कर हा दुसऱ्या गोलातील शब्द आहे. चेतन आणि काम हे पहिल्या गोलामध्ये आहेत आणि कर मध्ये कर हा शब्द दुसऱ्या गोलामध्ये आहे. त्याच्यानंतर चेतन, पाऊस आला. चेतन आणि पाऊस हे पहिल्या गोलामध्ये आहेत आणि आला दुसऱ्या गोलामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा शब्द आपण घेऊ ताई. ताई सूप घे. आपण भाज्यांचं सूप करतो हो ना. त्याच्यानंतर कसलं सूप करू शकतो, मंचुरियन सूप पिलंय ना, पहिल्या गोलातले शब्द आहेत आणि घे दुसऱ्या गोलातला शब्द आहे. त्याच्यानंतर ताई, पाऊस आला.
ताई आणि पाऊस पहिल्या गोलामध्ये आहे आणि आला दुसऱ्या गोलामध्ये. त्याच्यानंतर कमल. कमल मुलीचं नाव आहे. कमल, सरबत, उचल. कमल मुलीचं नाव आहे. कमल आणि सरबत हे पहिल्या गोलामध्ये आहेत आणि उचल दुसऱ्या गोलामध्ये आहे. ठीक आहे. कमल, काम, कर. कमल आणि काम हे पहिल्या गोलामध्ये आहेत आणि कर दुसऱ्या गोलामध्ये आहे. त्याच्यानंतर कमल, घरी, चल. कमल आणि घरी हे पहिल्या गोलामध्ये आहेत आणि चल दुसऱ्या गोलामध्ये आहे. त्याच्यानंतर लता. लता, ताई, आली. लता आणि ताई पहिल्या गोलामध्ये आहेत आणि आली दुसऱ्या गोलामध्ये आहे. ठीक आहे. लता, चहा, पी. लता आणि चहा पहिल्या गोलामध्ये आहेत आणि पी दुसऱ्या गोलामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लता, चहा, कर. ताई, सूप, पी. आपण काय केलंय? दोन गोलांमधील शब्द घेतलेत आणि अर्थपूर्ण काय केलेली आहेत? वाक्य बनवलेली आहेत. या दोन गोलांव्यतिरिक्त आपण कोणताही शब्द घेतलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? एक मात्रा असलेले शब्द लिहायचे आहेत. जसं तुम्हाला इथे दाखवलंय, जसे तेल. आता एक मात्रा असलेले शब्द आपण बघणार. तेल हा शब्दाला त ला एक मात्रा लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो खेळ. ख ला एक मात्रा खेळ. त्याच्यानंतर केर. क ला एक मात्रा के र. घेर फ्रॉकला असतो, ड्रेसला असतो तो घेर. घ ला एक मात्रा घे र. जेवण. ज ला एक मात्रा जे व न. त्याच्यानंतर पेर ज्याला आपण नासपती म्हणतो, फळ आहे ते. प ला एक मात्रा पे आणि र. पेर. पेर फुगडी घालताना फेर घेतला जातो, फेर धरला जातो, तो फेर. प ला एक मात्रा पे र. भेळ जी आपण खाल्ली जाते, सुकी भेळ, ओली भेळ. भ ला एक मात्रा भेळ. त्याच्यानंतर वेळ. वेळ कशात बघतो आपण? घड्याळात बघतो. ती वेळ. किती वाजले? 9 वाजले, 9:30 वाजले. आपल्याला घड्याळ काय सांगते? वेळ सांगते. व ला एक मात्रा वेळ. हेर. ह ला एक मात्रा हे र. शिवाजी महाराजांनी काय केलेलं? हेर नेमलेले होते. कशासाठी? वेगवेगळ्या प्रांतातली माहिती इत्थंभूत त्यांना मिळावी यासाठी हेर नेमले जातात, है ना? त्याच्यानंतर मेळ. म ला एक मात्रा मेळ. मेळ. ठीक आहे. तर हे झाले सगळे एक मात्र्याचे शब्द. ठीक आहे. तुम्हाला देखील काय करायचे आहेत? लिहायचे आहेत, वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेल्या शब्दांमधून अर्थपूर्ण वाक्य बनवा. वाचन पाठ 2. तर इथे अर्थपूर्ण वाक्य दिलेली आहेत. जसं पहिल्या कॉलममध्ये, पहिल्या रकान्यामध्ये आणि दुसऱ्या रकान्यामध्ये काही शब्द आहेत. ते शब्द बघून तुम्हाला काय करायचे आहे? अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहे. जसं दादा शाळेत लवकर जा. दादा हा शब्द तुम्हाला पहिल्या रकान्यात मिळतो. शाळेत आणि लवकर जा हे तिन्ही शब्द तुम्हाला दुसऱ्या रकान्यात मिळतात. आनंदी खूप पाणी पी. आनंदी मुलीचं नाव आहे. खूप पाणी पी. खूप, आनंदी आणि खूप हे शब्द पहिल्या रकान्यात मिळतात. पाणी आणि पी हे शब्द तुम्हाला, पाणी हा शब्द दुसऱ्या रकान्यात आणि पी पहिल्या रकान्यातला शब्द आहे. सई पाणी लवकर पी. सई मुलीचं नाव आहे, है ना? आणि सांगितलंय तिला की सई पाणी लवकर पी. तसेच इथे 3 वाक्य दिलेली आहेत. ठीक आहे. तशीच तुम्हाला अर्थपूर्ण ह्याच शब्दांमधून अजून देखील वाक्य लिहायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय? मात्रावाले शब्द लिहा. जसे शाळेत. शाळेत मध्ये ळ ला काय लागलीये? एक मात्रा. देऊळ. देऊळ मध्ये द ला एक मात्रा लागलेली आहे. घेणार. घ ला एक मात्रा, न ला एक काना र. घेणार. त्याच्यानंतर तेल. त ला एक मात्रा ते ल.
जेवण, ज ला एक मात्रा जे, वन. राजेश, मुलाचं नाव आहे, र ला एक काना, ज ला एक मात्रा जे, श, राजेश. संदेश, हे देखील काय आहे, मुलाचं नाव आहे. संदेश म्हणजे काय, आपण पत्रव्यवहार म्हणू शकतो है ना, मेसेज म्हणू शकतो इंग्रजीमध्ये, तो संदेश. स वर एक अनुस्वार, द ला एक दे, श, संदेश. त्याच्यानंतर रमेश, मुलाचं नाव आहे, र म ला एक मात्रा मे, श, रमेश. ठीक आहे. तर आज आपण ही अक्षरं बघितली, जसं उ न स, उ न स प उ त. पहिला उकार, दुसरा उकार. आणि आणि एक मात्रा, बाराखडीतलं 6वं चिन्ह आज आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यांना समजलं? जे आपण आज शिकलो ते सगळ्यांना समजलं का?